या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। पप्या गावातल्या लोकांनी पैसे वाटणार आणि ते पैसे वहिनी त्याला देणार। त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या करतायत ना, मग आपण आपल्याला जे योग्य वाटतंय तेच करायचं। आपण जाऊबाईंना नियम तोडण्यापासून रोखूया। पैसे तयार आहेत, कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग। पाठवी कुणाकडनं तरी। पण हे बघ, ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठवू, तर अडकलं जायचो। ही बॅग आहे ना व? तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं काय? त्याला कुणाला बी हात लावून द्यायचा नाही आणि कोणाला तर मला लगेच हाक मार। जा बस। राणा भाऊजी, विंचेकरांकडे जाऊन आला सा? नाही वहिनी, आता खीर संपवून लगेच निघणार आहे। बॅग कुठे आहे मग आमची? आहे की इकडे बाहेर ठेवली आईच्या फोटो खाली। तायडे, अगं किती वेळ? त्या मिंच्याकडे पैसे अजून पोचले नाहीत, पाठव की लवकर, उशीर झालाय। हा पाठवतो, जरा टाइम द्या आम्हाला। तायडे खोळ खाणार। राणा भाऊजी, अहो बॅग नाही की तिथं? वाच कसं होईल? मी स्वतः ठेवली होती की तिकडे। मग गेली कुठं? अहो तो पप्पा आहे का नाही, तो पैसे वाटताना पकडला गेलाय। अहो पोलिसांची रेड पडली। मग तो पप्पे आता काहीतरी उलटून करणार बघा। आपण सावध राहायला पाहिजे। तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही। होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा। मला खात्री आहे त्याची। फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी। अहो पडणार की। अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार। तसं झालं तर चांगलंच आहे। अहो होणार, अहो गॅरंटी आहे मला। उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार। मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती। निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही। तुम्ही 100% प्रयत्न केलेत ना व? आता बाकी बार देवावर सोडायचा। सुरेखा वहिनी अंजली या दोघींनी छुपी होती केली। हे सगळं त्या अंजलीचं काम आहे। त्या अंजलीला नाही सोडायचं आता। दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त, मी काढतो काटा। मला माझा वय शुभ चुकता करायचा आहे। हो ना तुम्ही, तर काय पाहिजे तुम्हाला? तुझा जीव आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव। राणाजी, राणाजी! राणा काय वरचा देवाला तर दुरावा वाचू शकणार नाही। जाऊबाई, जाऊबाई, काय झालं? काही नाही, जरा असं कसतरी व्हायलंय आणि मळमळल्यागत वाटायलंय। नाही पण राहू द्या, आम्हाला काय बी झालं तरी आम्ही नाटकच करतोय असं वाटतं या घरातल्यांना। नाही नाही, मला असं काही नाही वाटत आहे। हो, तुमचा चेहराच सांगतोय। नशीब तुम्हाला तरी पटलं। काळजी घ्या आणि काही लागलं तर मला हाक मारा। आणि हो, उद्याचा निकाल काहीही लागला तरी मी आपल्यातले संबंध खराब होऊ देणार नाही। तुम्हीही होऊ देऊ नका। आपण दोघी मिळून गाव सांभाळूया। जाऊबाई, एका म्याने दोन तलवारी राहत नसत्यात। एकतर तुम्ही नाहीतर आम्ही। ठीक आहे, जशी तुमची इच्छा। वय, आमचीच इच्छा पूर्ण होणार। आम्हीच जिंकणार आणि आम्हीच सरपंच होणार। ते तर उद्याच्या निकालावर अवलंबून आहे। काही होऊ शकतं, तेच काही बी झालं तरी आम्हीच जिंकणार। आणि समजा जरी हारलो का नाही तरी वाटून खायची सवय नाही हो जाऊबाई आम्हाला। अख्खं गाव आमच्या ताब्यात असलं पाहिजे। आम्ही सांगू तेच होणार। याला उन्माद म्हणतात जाऊबाई। हे तुमचं पुस्तकी शब्द ठेवावं तुमच्याकडं। आणि आमची तब्येत विचारायला आला का उलट आमसने ऐकवायला आला सा।
आणि कसं आहे जाऊ बाई, हे तह बिह करायची काय गरज नाही बघा आम्हाला. उद्या मतमोजणीच्या वेळी डायरेक्ट लढाई होणार. तसं असेल तर युद्ध मीच जिंकणार. तह करायचा का नाही हे तुम्ही ठरवा. खरं याला उन्माद म्हणतात. विश्वास. उद्याचा दिस उजाडू दे, मग विश्वास आहे का काय आहे ते दाखवून देतो. दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजय झाले आहेत. जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी. आणि ही आपली पाणी बिणी घेऊन आली आणि मी बघून थोडासा शॉक झालो. मी आता मोठी लोक निर्माते वगैरे त्यांच्या घरात बसलोय, तर कामवाली इतकी सुंदर असेल असा अंदाज नव्हता आला. नेमकं आउटडोअरला गेल्यावरच सगळ्यांना बायका गर्लफ्रेंड आठवायला लागतात. म्हणजे घरात इथे कधीच बोलणं होत नाही. आउटडोअरला गेल्यावर कशी आहे जानू येते एक नंतर सुरू होत. मी भैयांना एकदम चांगलं समजून सांगितलं तर भैया मला काय म्हणले माहिती का, मामी तुमची तयारी आहे ना, मग आम्हाला काय हरकत नाही. मग मी भैयांना म्हणलं, अहो भैया जेडीला काही पटणं झाले, तुम्हीच पटवून द्या. तर मला म्हणले ठीक आहे मामी. शितले भैया तयार झाले. शितले आता तू बघच, जेडी लवकरच तिच्या हक्काच्या घराचं दार उघडून आत जाते का नाही. आणि देशमुखांच्या घराच्या कुलपाची चावी ही माझं नातवंड असेल. लिहून घे. काय चाललं होतं हे सगळ्यांचं? हा काय विचार करत होता तुम्ही? बाबा तुम्हाला असं वाटलंच कसं की मी माझ्यावरती सगळे संस्कार सोडून तारतम्य सोडून वागेन असं? तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. मग सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. प्रत्येक वेळेला माझी काय चूक? मी कुठे दोषी आहे याच्यात? दोषी तूच आहेस. चूक तुझीच आहे, समजलं ना? अरे जा जा, वाटोळ केलं आमच्या आयुष्याचं. 35 करोड कॅश मध्ये आले ऑफिसला आणि हीच कॅश लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे. हे बघ, आता हे सगळं करण्यासाठी राधिकाचं लक्ष मी जर असं डायव्हर्ट केलंय, म्हणजे राधिका आणि सौमित्र यांच्यातले वाद मिटवण्यासाठी सगळेच कामाला लागलेत. हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत. बायल म्हणून तुका जसा वाटता ना तसाच आऊस म्हणून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमचा वाटत होता. पण गड्यासारखा राबत इलो. बाईच्या नशिबात असाच जगना येता गो. तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात. लक्षात ठेव. अहो सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत. आता हो आता काय, ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं? होईल ना? हो होईल. तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं. नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा. आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील. त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं. आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता. पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं. नाही पण मग सरांचं खरं नाव? आणि ही आपली पाणी बिणी घेऊन आली
आणि मी बघून थोडासा शॉक झालो. मी आता मोठी लोक निर्माते वगैरे त्यांच्या घरात बसलोय, तर कामवाली इतकी सुंदर असेल असा अंदाज नव्हता आला. नेमकं आउटडोअरला गेल्यावरच सगळ्यांना बायका गर्लफ्रेंड आठवायला लागतात. म्हणजे घरात इथे कधीच बोलणं होत नाही. आउटडोअरला गेल्यावर कशी आहे जानू येते एक नंतर सुरू होत.